मुंबई की पश्चिम रेलवे मार्ग पर चर्चगेट से नाला सुपारा जाने वाली फास्ट लोकल ट्रेन में एक सनसनीखेज वारदात सामने आई है। विरार निवासी 22 वर्षीय मयंक लोहार फर्स्ट क्लास डिब्बे में सफर कर रहा था। बाहर हो रही तेज बारिश के कारण पानी और छींटे डब्बे के अंदर आ रहे थे, जिससे कुछ यात्रियों ने दरवाजा बंद करने की मांग की। इसी बात को लेकर मयंक और एक सहयात्री के बीच तीखी बहस शुरू हो गई। देखते देखते विवाद इतना बढ़ गया कि अन्य यात्रियों को बीच बचाव करना पड़ा। आरोपी के गुस्से में सहयात्री ने अपने बैग से धारदार चाकू निकाला और मयंक पर कई वार कर दिए। गंभीर रूप से घायल मयंक को अस्पताल ले जाया गया, जहां इलाज के दौरान उसकी मौत हो गई। रेलवे पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर मामले में जांच शुरू कर दी है। फास्ट लोकलच्या मिडलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये दोन प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून जो काही वाद झाला होता, त्या वादातून एका संशयितानं यातील जो बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे येथे जो गुन्हा दाखल आहे 630/26 कलम 103(1) BNS नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्यातील मयत इसम मयांक रमेश लोहार वय 22 वर्ष राहणार विरार याची चाकूने भोसकून हत्या केली होती। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा काल रात्री ही सदरची घटना 11 वाजताच्या दरम्यान साधारणतः गोरेगाव ते कांदिवली स्टेशनच्या दरम्यान रनिंग ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास डब्यामध्ये घडलेली होती। गुन्हा घडल्यानंतर सदर मयत जो जखमी इसम होता त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारास नेण्यात डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। आम्ही रात्री 1 वाजल्यापासून सलग अखंडपणे 15 तास 7 पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी जवळजवळ 70 पोलीस अंमलदार यांनी अखंड 15 तास 400पेक्षा जास्त कॅमेरे 10 ते 15 रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आणि पनवेलपर्यंतचा परिसर तांत्रिक आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं शोध घेऊन यातील जो संशयित इसम होता त्याला आज आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची आता अटकेची कार्यवाही करीत आहोत।